माझ्याबरोबर आहेत डॉक्टर प्रसाद जोशी. डॉक नमस्कार. नमस्कार. नमस्कार संग्राम. फलटण मॅरेथॉन ही कधीपासून चालू झालेली आहे आणि काय स्पेशलिटी आहे याची? ऍक्च्युली आपली फलटण मॅरेथॉन ही गेल्या 9 वर्षापासून आपण जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड या मार्फत फलटण येथे घेत आहोत. अच्छा. दरवर्षी त्याचे स्वरूप वाढत आहे आणि त्याचे मुख्य प्रयोजन असे आहे की सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला व्यायामाला वेळच मिळत नाही असं लोकांची तक्रार असते आणि पहिली जीवनशैली व व्यायामाचा अभाव यामुळे माणसाला होणारे जे आजार आहेत त्याची वाढ आपल्याला दिसते आहे. जे आजार पूर्वी 50-60 दिसायचे ते आता कोरोना नंतर 20-30 दिसायला लागले आहेत आणि या मॅरेथॉनच्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीने घराच्या बाहेर पडून सकाळी किंवा संध्याकाळी त्याला वेळ मिळेल तसा चालणं, फिरणं, पळणं, सायकलिंग असा काहीतरी एक व्यायाम आपल्या शरीराला द्यावा आणि आरोग्यपूर्ण जीवनाची सुरुवात करावी हा या मॅरेथॉनच्या मागे मुख्य उद्देश आहे. डॉक्टर जोशी, आपली फलटण मॅरेथॉन अनेक वर्ष तुम्ही करताय, दरवर्षी त्याचा स्कोप तुम्ही वाढवताय, वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी त्यात तुम्ही ऍड करताय, पण मुळातच याचं रजिस्ट्रेशन कसं करता येईल आणि हे फक्त फलटणच्या लोकांसाठी आहे का कुठूनही कोणी येऊ शकतं? तर 5 जानेवारी 2025 ला जी आपली फलटण मॅरेथॉन आपण 2025 साली घेतो आहोत तर त्याचं रजिस्ट्रेशन हे प्युअरली ऑनलाईन आहे. ओके. आणि ते कुठूनही कुणालाही अख्ख्या भारतात किंवा भारताच्या बाहेर सुद्धा कुणालाही करता येणार आहे. आणि आतापर्यंत आम्हाला असा अनुभव आहे की आता मागच्या वर्षी आम्हाला फार महाराष्ट्रात पण नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान, त्यानंतर दिल्ली आणि कर्नाटक इकडनं पण काही रनर्स आलेले होते. आणि याचं प्युअर ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे www.joshihospitalpvtltd मी परत एकदा रिपीट करतो www.joshihospitalpvtltd.com ही आमची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करता येणार आहे आणि आपले डिटेल्स त्या वेबसाईटवर एक फॉर्म आपल्याला दिसेल, त्याला तो भरला की तो सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर एक पेमेंट लिंक येईल आणि या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य मला असं मुद्दाम सांगायचं संग्राम की याची फी, रजिस्ट्रेशन फी फक्त 750 रुपये आहे आणि जी सगळ्यांना सेम आहे. म्हणजे आता तुम्ही कुठल्याही, आता पुढे किलोमीटर आपण बघूच या, पण कुठल्याही किलोमीटर मध्ये केलं तरी 750 रुपये आपण भरून या मॅरेथॉनचे रजिस्ट्रेशन सहज करू शकणार आहात. आणि रजिस्ट्रेशन रनर्सना एक आपण मॅरेथॉन किट देणार आहे. तर ते किट मध्ये एक आकर्षक टी शर्ट जो की तुम्हाला रनिंगच्या वेळी तुम्ही नक्की घालून पळू शकता, पळताना घालू शकता आणि रनर्स टिप ज्याच्यामध्ये टाइम चिप मिळतं की तुमचं रनिंग किती वेळात तुम्ही पूर्ण केलं त्याचा एक मोजमाप आपल्याला देता येतं. त्यानंतर एक छान आकर्षक टोपी आपण देणार आहे, एक एनर्जी बार देणार आहे आणि सरप्राईज गिफ्ट त्यात असणार आहे की जे पुढे तुम्हाला रुटीन तुमच्या व्यायाम करताना नक्की उपयोग होईल असं आपण एक देणार आहे. तर हे किट रजिस्टर्ड रनर्सना मॅरेथॉनच्या आधी देण्यात येणार आहे. त्याची तारीख प्रत्येकाला जे रजिस्टर करतील त्यांना आधी कळवली जाईल. डॉक्टर जोशी, 5 जानेवारीला आपली फलटण मॅरेथॉन होणार आहे. आता मी लास्ट फलटणला आलो होतो तेव्हा फलटणकरांनी माझा सत्कार केला होता, फेटा मला घातला होता तेव्हा मी आलो होतो, पण त्याला आता बरीच वर्ष झाली. त्यामुळे यावर्षी मी नक्की प्रयत्न करणार आहे. कारण तुम्ही जे म्हणालात सुरुवातीला की व्यायाम करता येत नाही, वेळ मिळत नाही वगैरे असं लोक म्हणतात, पण ती सबब असते, ती मी सुद्धा खूप वेळा वापरलेली आहे. पण मी आता गेले अनेक महिने सकाळी 5 वाजता उठतो आणि 5 ते 7 व्यायाम करतो, मग 7 वाजता माझा रेडिओचा कार्यक्रम चालू करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही मग या मॅरेथॉनला मी तुला स्पेशल इन्व्हाइट देतो आणि मोस्ट वेलकम. आणि आपण तू येशील अशी मी अपेक्षा धरून आपण मी कळवीनच तुला नक्की. पण लहानपणापासून मला सवय बरं का, मी हारलो तर मग मला रडू येतं, त्यामुळे नाही पण आपण काहीतरी स्पेशल गिफ्ट तुला देऊ ना. सुपर. ऑलराईट. मग आता या मॅरेथॉन मध्ये माझी कॅटेगरी सेपरेट ठेवूया, पण आणखी किती किलोमीटरचे वेगवेगळे रन्स आहेत, वॉक्स आहेत, काय काय आहे, कुठल्या एज ग्रुपसाठी? या मॅरेथॉन मध्ये आपण 3 मेन गट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटर असे 3 रनिंगचे टप्पे आहेत. तर या 5, 10 आणि 15 किलोमीटर मध्ये आपण परत 4 सबग्रुप्स केलेले आहेत, ज्याच्यामध्ये 18 ते 30 वर्षाचा पहिला सबग्रुप आहे, ज्याला आपण जोशपूर्ण युवा गट असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो 31 ते 45 वर्षांचा आहे सबग्रुप, ज्याला सळसळती तरुणाई म्हणू आपण. कारण 45 पर्यंत आपण तरुण असतो, 50 नंतर म्हातारे व्हायला लागतो असा एक जनरल गृहीत धरतो. आणि तिसरा जो ग्रुप आहे तो 46 ते 64, ज्याला प्रगल्भ प्रौढ गट
असं आपण म्हणू. या 3 गटांमध्ये आपल्याला 5, 10 आणि 15 किलोमीटर मध्ये आपण रजिस्ट्रेशन करू शकता. आपल्या क्षमतेप्रमाणे आपण जेवढे पळणार आहात तेवढं रजिस्ट्रेशन आपण करता येणार आहे. आणि चौथा जो ग्रुप आहे तो 65 अँड अबाव, ज्याला आम्ही अनुभवी ज्येष्ठ असा एक ग्रुप त्याला दिलेला आहे. आणि त्यांना फक्त 3 किलोमीटरच्या वॉकेथॉन मध्ये आपण एंट्री देणार आहे. आणि त्याची माहिती आपण नंतर मी तुम्हाला सांगतोच. डॉग 3 किलोमीटरची वॉकेथॉन सुद्धा आहे 65 प्लस या वयोगटासाठी. आता 65 प्लस म्हटल्यावर तुम्ही आयुष्यभर काहीतरी थोडं ट्रेनिंग केलं असेल, एखादा खेळ खेळला असेल, सवय असेल लहानपणापासूनची, तर मंडळी ऍक्टिव्ह असतात. पण अनेक लोक मी बघतो की म्हणतात अरे नाही रे आता वय झालं, आता नाही मला चालता, म्हणजे थोडंसं जे डेलीचं आहे ते मी चालू शकतो, पण असं अरे वॉकेथॉन बिकेथॉन गर्दीत एवढ्या लोकांकडे सकाळी उठून वगैरे मला नाही जमणार, त्यांना काय सांगाल तुम्ही? हा नक्कीच. तर एज इज जस्ट अ नंबर हे मला पहिल्यांदा त्यांना सांगायचं आहे की जर आपली मन तरुण असेल तर आपलं शरीर नक्की त्याला साथ देतं. आणि 65 अबाव या अनुभवी ज्येष्ठांची आपण जी 3 किलोमीटर वॉकेथॉन अरेंज केलेली आहे, त्यांना या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे कुठलीही फी आपण ठेवलेली नाही. त्यांना टोटली फ्री रजिस्ट्रेशन आहे. 750 रुपये भरायचे नाही आहेत. फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. नाव नोंदवायचं सर्व काय 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 नाव नोंदवायचं आहे, फक्त नाव नोंदवायचं आहे. करेक्ट. आणि या सर्व रजिस्टर्ड ज्येष्ठांना मॅरेथॉनचं जे किट मगाशी मी जे सगळं सांगितलं ते मोफत मिळणार आहे. याचा मुख्य उद्देश असा आहे की जास्तीत जास्त ज्येष्ठ लोकांनी यात सहभाग घ्यावा, रोज चालणं करावं आणि सकाळ सकाळी सूर्योदय आपल्या अंगावर घेत ते कोवळवून अंगावर घेत जर आपण चाललो तर नॅचरली व्हिटॅमिन डी नावाचा जो घटक आहे तो आपल्या शरीराच्या आतमध्ये आपोआप तयार होतो. आणि मग ह्या एज ग्रुपमध्ये जे हाडं ठिसूळपणा होण्याचा जो प्रमाण सध्या खूप आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामुळे हाडं मोडण्याचं प्रमाण वाढीला लागलेलं आहे, ते कमी होण्याचा नक्की प्रयत्न आपण करू शकतो किंवा होईलच. आणि एकत्र येऊन मनमुराद आनंद एकमेकाबरोबर लुटण्याचा जो एक वेगळा उपक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी झाला तर फार आनंद होईल. त्यानंतर या प्रत्येक ज्येष्ठांना मॅरेथॉन कम्प्लीट केल्याचं एक मेडल दिलं जाणार आहे. डॉग सिनियर सिटीजन्स बद्दल आपण बोललो, आता जे रनर्स असतात त्या रनर्स साठी या आपल्या मॅरेथॉन मध्ये काय खास आहे, त्यांनी का आवर्जून यावं? तर या मॅरेथॉनचा फीडबॅक असा आहे की त्याचा जो माहोल असतो तो खूप छान असतो. असं आतापर्यंत गेली 9 वर्ष आपण जे मॅरेथॉन करतो त्याच्यात फीडबॅक आम्हाला मिळालाय. त्याचा रनिंग रूट जो आहे तो खूप सिनिक आहे. आता आपलं फलटण हे तालुका लेवल असल्यामुळे इथे शेती खूप लोक करतात. आजूबाजूला झुळझुळणारं पाणी आहे, त्यानंतर शेतं आहेत, सकाळची गावाकडची ताजी हवा आहे आणि या सर्व ताजी हवा आहे. आणि एकत्र येऊन चालण्याचा किंवा पळण्याचा महत्व त्यांना आपण पटवून देतो आहे. रनिंगच्या रूटवर डाळिंबीच्या बागा, केळीच्या बागा, उसाची शेती, असा निसर्गरम्य परिसर पाहायला मिळणार आहे आणि तो अनुभवायला मिळणार आहे. अशा निरोगी व आनंदमय जीवनाला सुरुवात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं मी संग्राम तुझ्या करवी सगळ्यांना आता आवाहन करतोय. आणि ही नुसती कमर्शियल मॅरेथॉन नाहीये, कारण सध्या मॅरेथॉन मध्ये कमर्शियलायझेशन खूप झालंय, हे तुलाही माहितीये मलाही माहितीये. पण हा आपला गेल्या 9 वर्षापासून जोशी हॉस्पिटल मार्फत आपण एक सामाजिक उपक्रम आणि गेट टुगेदर असा अरेंज करतो आहे की ज्यामध्ये निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगाल याचा एक उत्तम संदेश आपण तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत देतो आहोत. आणि त्यासाठी आपण एक सेलिब्रिटी कोणीतरी नेहमी बोलवतो, त्यांचं एक व्याख्यान ठेवतो आणि मॅरेथॉन झाल्यानंतर बक्षीस समारंभाच्या वेळेस आपण त्यांचं मार्गदर्शन करून मग बक्षीस वाटप करतो. डॉक्टर जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड इथे फलटण रोबोटिक सेंटर आहे. या रोबोटिक सेंटरचं आणि आपल्या मॅरेथॉनचं काही विशेष एकत्र मिळून काही उपक्रम असणार आहे यावेळी? नक्की आहे. मागच्या वर्षी आम्ही घेतला होता. कसं आहे, फलटण रोबोटिक सेंटर हे गेल्या 1-1.25 वर्षापासून आपण जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी फलटण येथे सुरू केलं आहे. की जे मला सांगायला एक आनंद होतोय की तालुका स्तरीय लेवलचं भारतातलं आपलं पहिलं रोबोटिक सेंटर आहे आणि जे नी रिप्लेसमेंट साठी आपण वापरतोय. आणि गेल्या 1.25 वर्षामध्ये आम्ही साधारण 300 रोबोटिक नी रिप्लेसमेंट त्या रोबोटिकच्या सहाय्याने केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या सर्व पेशंट्सना आपण एकत्र आणून
त्या 3 किलोमीटरची जी वॉकेथॉन होणार आहे ते ज्येष्ठांची वॉकेथॉन ही वेगळी असणार आहे, पण ह्या 3 किलोमीटर मध्ये त्यांना आपण मुद्दाम चालायला लावणार आहोत सर्व रोबोटिक पेशंट्सना. आणि यामुळे सांधे रोपण केल्यानंतर पेशंट्स उत्तम चालू शकतो, आपले जनजीवन उत्तम आनंदाने दुःख विरहित जगू शकतो आणि समाजामध्ये दिमाखात वावरू शकतो. हे आपल्याला या वॉकेथॉनच्या मार्फत सर्वांपर्यंत हे मेसेज पोहोचवायचा आहे. आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंट केलेल्या पेशंट्सची अशी अनोखी वॉकेथॉन भारतामध्ये मला वाटतं की पहिल्यांदाच होईल आणि होत आहे, याचं प्रकर्षाने मला इथे सांगावं असं वाटतं. जाता जाता आता आपण बोलतोय आपली फलटण मॅरेथॉन याबद्दल, पण डॉक्टर समोर सापडल्यानंतर अर्थातच मी काही ना काहीतरी मेडिकल ऍडवाइस घेणारच. तर माझ्या श्रोत्यांसाठी सांधेदुखी किंवा आर्थरायटिस हे मुळात होऊच नाही, त्यासाठी त्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय मेन गोष्टी लक्षात ठेवाव्यात? बरोबर. आता प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे आपण सगळेच लहानपणापासून शाळेत शिकत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. तर सांधेदुखी होऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा आपली जीवनशैली बदलणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वीची जी आपली ज्येष्ठ पिढी होती ती सकाळी लवकर उठत असायची, संध्याकाळी लवकर झोपायची आणि दिवसभर भरपूर अंग मेहनत करायची. आता टेक्नॉलॉजीच्या या जगामध्ये ही अंग मेहनत पूर्णपणे बंद झालेली आपल्याला स्पष्ट दिसतीये, जाणवतीये आणि बैठी जीवनशैली अंगीकारल्यामुळे आजार वाढीला लागलेत हे पण आपल्याला स्पष्ट दिसत आहे. या मॅरेथॉनच्या अनुषंगाने मला मुद्दाम सांगायचे आहे की तुम्ही बाहेर पडा, चाला, पळा, सायकल चालवा, काहीतरी व्यायाम आपल्यासाठी म्हणून नित्य नियमाने रोज करा. रोज व्यायाम केल्याने आपल्या शरीर चार्ज होते. जसं आपल्याला एखाद्या मोबाईलला रोज चार्जिंग करावं लागतं, नाही केलं तर तो डेड होतो, तसंच आपल्या शरीराचं आहे की रोज जर तुम्ही व्यायाम केला नाहीत तर त्याला मात्र तो हळूहळू झिजायला लागतो आणि मग आपल्याला आजारांना सामोरं जावं लागतं. आता शरीराला एक सुडोल आकार देण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला व्यायामाची अत्यंत गरज आहे. त्यांनी छान भूक लागते, रात्री झोप छान येते, असा पूर्णपणे सकारात्मक परिणाम व्यायामाचा आपल्या शरीरावर दिसतो आणि मग आजार होतच नाहीत, सांधे खराब होतच नाहीत आणि मग हाडे ठिसूळ होत नाहीत. तर डॉक्टरांकडे जायची पण वेळ येत नाही. पण हे आपण नुसतं कळतंय पण वळत नाही असं म्हणतो. लोकांना सांगायचं काम आपण केलं, आता त्यांनी ते अंगीकारायचं का नाही हा निर्णय त्यांचा आहे. तर निरोगी आणि आनंद आणि सुंदर आयुष्य जगण्याकडे आपली वाटचाल निश्चित केलं तर होईल. चांगला आहार, मला जाता एवढं एक चांगला मेसेज द्यायचा आहे सगळ्यांना की चांगला आहार, चांगला विहार आणि चांगला विचार ही आपल्या निरोगी आयुष्याची त्रिसूत्री आहे आणि ती प्रत्येकाने जर अंगीकारली तर आजार सगळे दूर पळून जातील आणि आपण छान आयुष्य उत्तम प्रमाणे आपल्याला हवं तसं जगता येईल. जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर प्रसाद जोशी, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस.